नमस्कार मित्रांनो, आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत तंदुरी नान किंवा याला तंदुरी रोटी असेही म्हणतात। आपण हा तंदुरी नान गॅसवरच बनवणार आहोत घरच्या घरी। हा तंदुरी नान अतिशय कमी साहित्यामध्ये बनतो। त्यासाठी इथे 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धा वाटी दूध, कलौंजी घेतलेली आहे 2 चमचे, त्यानंतर दही घेतलेलं आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे 2 चमचे। त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि इनो पावडरही घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण आता पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ जे 1 वाटी घेतलेलं आहे ते आपण घेणार आहोत। ते चांगलं चाळून घेणार आहोत। त्यानंतर आपण मैद्याचं पीठही चाळून घेणार आहोत। तुम्ही हवा असल्यास पूर्ण मैद्यामध्येही ही तंदूर नान बनवू शकता। त्यानंतर आपण 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपण इनो पावडर टाकणार आहोत फर्मेंटेशनसाठी। आता यानंतर यामध्ये 1 चमचा आपण पिठी साखर टाकणार आहोत। त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे दही टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व पीठ जे आहे ते हे चांगलं मळून घेणार आहोत। हे पीठ मळून घेण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत। तुम्ही पाण्याचा वापर केला तरी हरकत नाही। दुधाचा वापर केल्याने याला एक टेस्ट, एक फ्लेवर चांगला येतो आणि यामध्ये आपण 1 चमचा मीठही टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळून झालेलं आहे। आता यावर आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। 2-3 चमचे तुम्ही तेल टाकलं हरकत नाही। त्यानंतर आपण याला परत एकदा चांगलं मळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे पीठ चांगलं मऊसूद मळून घेतलेलं आहे। आता या पिठाला आपण 30 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। 30 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपलं चांगलं मऊ लुसलुशीत झालेलं आहे। जास्त जाडही करायचं नाही हे पीठ। हॉटेलात मिळतात त्या आकाराचे आपण आता इथे गोळे करून घेणार आहोत पिठाचे। आपण जशा पोळ्या लाटतो त्याप्रमाणे आता हा पिठाचा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आपण हा पोळीसारखा हा पिठाचा गोळा अर्धवट लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यावर काळे तीळ किंवा त्याला कलौंजी असं म्हणतात तर ते टाकून घेणार आहोत। हे कलौंजी म्हणजेच कांद्याचे बीज आहेत। दुकानामध्ये भेटतात ते आणि यानी टेस्टही चांगली येते। त्यानंतर यावर आपण कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। शक्यतो ही रोटी एका साईडनेच लाटायची म्हणजे तीळ बाजूला जात नाही। तुम्ही या रोटीला चपातीसारखं गोल लाटलं तरी चालेल किंवा हॉटेलसारखं उभट आकार दिला तरी चालेल। आता ही आपली रोटी पूर्णपणे लाटून झालेली आहे। तिला आता एका हातावर घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने तिला पाणी लावायचं। आपण ही पाणी लावलेली बाजू जी आहे ती तव्याच्या साईडने टाकणार आहोत। म्हणून हिला पूर्ण पाणी लावून घ्यायचं म्हणजे तव्याला चांगली चिटकते। पाणी आपलं आता पूर्ण लावून झालं आहे। पाण्याची बाजू आपण तव्याच्या साईडने टाकून घेणार आहोत। यासाठी तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तर अतिउत्तम। रोटी टाकायच्या अगोदर तवा हा कडकडीत तापलेला हवा आपल्याला। त्यानंतर रोटी टाकल्यानंतर जी गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एका साईडने हे पूर्ण खालून भाजलेलं आहे। आपण पाणी लावल्यामुळे ही तंदूर नानची एक जी बाजू आहे तव्याला पूर्णपणे चिटकलेली आहे। आता आपण गॅस फुल करून आपण याला भाजून घेणार आहोत। 2 मिनटं चांगलं भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अतिशय खरपूस असं भाजलेलं आहे।
दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे भाजलेली आहे. ही अतिशय सोप्या पद्धतीने तयार होती ही तंदूर नान घरच्या घरी. त्यानंतर याला गावरान तूप लावायचं. आता आपण अशाच पद्धतीने दुसरीही तंदूर नान बनवून घेणार आहोत. पण हे तंदूर नान आपण अगोदर ज्या पद्धतीने बनवलेलं आहे याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण हे भाजून घेतलेलं आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण जो गोळा करून घेतलेला आहे तो अर्धवट लाटून त्यानंतर त्यावर कलोंजी टाकून कोथिंबीर टाकून पूर्ण असं प्रेस करून पोळीच्या आकाराचा हा गोल असा लाटून घ्यायचा आहे. आता ही जी दुसरी रोटी आहे तीही आपली तयार झालेली आहे. तिलाही दुसऱ्या साईडने पाणी लावून घ्यायचं आपण आणि पाण्याची बाजू तव्याच्या साईडने टाकून घ्यायची. त्यानंतर तिला असं थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ती फुगणार नाही. आता आपली ही जी रोटी आहे एका साईडने चांगली भाजलेली आहे. आता आपण हिला काढून घेणार आहोत आणि हिला भाकरी कशी आपण गॅसवर भाजतो त्या पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या आतल्या साईडने किती चांगली अशी खरपूस भाजलेली आहे. ही जळत नाही काही नाही. त्यामुळे हे अशी दुसऱ्या पद्धतीने केली तरी चालते. ही हॉटेलसारखी याची टेस्ट लागते. घरच्या घरीच आपण ही बनवू शकतो. अशा प्रकारे आपले हॉटेल स्टाईल तंदूर नान घरच्या घरीच गॅसवर आपले तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.